पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते आबा बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त आधार कार्डचे अनावरण करण्यात आले। यावेळी उपमहापौर प्रसन्न जगताप, जयश्री बागुल, अरुण ढिमढिमे, मुख्तार शेख, शिवाजी बांगर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी इंदिरा फाउंडेशनच्या आधार कार्डचे अनावरण नामदार उल्हास पवार यांच्या हस्ते करण्यात आले। एका महिन्यात इंदिरा फाउंडेशनच्या आधार कार्डचे 50,000 सदस्य झाले असून 1,00,000 सदस्य करण्याचा संकल्प आबा बागुल यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केला। अडीअडचणींच्या कामांमध्ये शाळा प्रवेश, हॉस्पिटल, कौटुंबिक अडचणी, रोजगार, यात्रा अशा विविध क्षेत्रांमध्ये संस्था सदस्यांना मानसिक आधार देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच पुण्याजवळील खेड शिवापूर परिसरात इंदिरा फाउंडेशनच्या वतीने 50 एकर जागेवर आधार केंद्राची उभारणी करणार असल्याचेही आबा बागुल यांनी यावेळी सांगितले। आधार कार्डचा या ठिकाणी शुभारंभ करतात। टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण स्वागत करूया। जनतेतला जो सर्वसामान्य गरीब माणूस आहे त्याला न्याय देण्याच्या प्रयत्नामध्ये त्याची जी धडपड आहे आयुष्यभराची, त्याचं वर्णन फार छान प्रकारे या ठिकाणी केलं। आणि खरोखरच आज त्याच्या आईची या ठिकाणी आठवण होते, कारण आईचा आशीर्वाद आणि प्रत्येक कार्यक्रमातली अत्यंत तेजस्वी अशी त्याच्या आईची उपस्थिती ही मला सातत्याने आजही माझ्या डोळ्यासमोर आहे। आणि त्यामुळं त्या सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून आपल्या जीवनाचा विकास होत असताना सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा याकरता सातत्याने प्रयत्न करणारा आबा बागुल असा आमचा सहकारी मित्र आहे। आणि सर्वांशी मनमिळावपणानं वागणारा, माणसं जोडणारा, शांतीलालनी सांगितल्याप्रमाणे माणसं जोडणारा, आणि केवळ आपल्या वॉर्डापुरतं नव्हे तर पुणे शहराचा विकास, पुणे शहराचं हित, पुणे शहराचं कल्याण हे डोळ्यासमोर ठेवून आपल्या वॉर्डाच्या पलीकडं जनहिताचे जे प्रश्न असतील, शहराच्या विकासाचे जे प्रश्न असतील ते अत्यंत अभ्यासू प्रमाणे आता शांतीलालनी सांगितलं, आपल्या छाजेड यांनी सांगितल्याप्रमाणे मांडणारा एक कार्यक्षम नगरसेवक, कर्तव्यदक्ष नगरसेवक, अभ्यासू नगरसेवक असं आबा बागुलांचं वर्णन करावं लागेल। आता माननीय चंद्रकांत छाजेड म्हणाले की आबा सभागृहात गेले की धडकी पडती म्हणाले।